हॅलो फ्रेंड्स, मम्मा पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या घरामध्ये एखादी लहान मोठी पूजा असू देत, सत्यनारायणाची पूजा असू देत किंवा नवीन घराचा गृहप्रवेश असू देत, यावेळेस आपण प्रसादासाठी शिरा बनवतो आणि हा शिरा 1.25 वाटी किंवा 1.25 किलोचा बनवला जातो. तर आजच्या रेसिपीमध्ये 1.25 वाटीचं प्रमाण घेऊन प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी दाखवलेली आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू. गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की याच्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत. तर तुपाचं प्रमाण 1.25 वाटी एवढं आहे. 1.25 वाटी एवढं तूप या ठिकाणी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता या तुपामध्ये आपण रवा घालून घेणार आहोत. तो रवा देखील 1.25 वाटी एवढा घालायचा आहे. रवा चाळून घेतलेला आहे आणि हा या ठिकाणी जो रवा वापरलेला आहे तो बारीक रवा वापरलेला आहे. आता या तुपामध्ये जो रवा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. पूर्ण आपल्याला हा रवा या तुपामध्ये भाजायचा नाही. त्याआधी आपल्याला केळी आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आता मी एक केळी बारीक चिरून आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेत आहे. काजू, पिस्ता, बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता ड्रायफ्रूट्सचं. आणि या ठिकाणी मी एक केळ घातलेलं आहे. आता यामध्ये हे परत आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत आणि रवा आपण भाजून घेणार आहोत. केळी शेवटी घालायची नाही, तर याच ठिकाणी केळी घातल्याने टेस्ट शिऱ्याची छान लागते. आता या ठिकाणी आपला हा जो रवा आहे तो तुपात छानपैकी भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत. याच्यामध्ये 1 TBSP एवढी वेलची पावडर मी घातलेली आहे. आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. त्याचनंतर याच्यामध्ये दूध घालत आहे. तर या ठिकाणी मी 2.5 वाटी एकदम कडकडीत असं गरम असं दूध याच्यामध्ये मी घालत आहे. तुम्ही अर्धं पाणी अर्धं दूध असंही घालू शकता किंवा या ठिकाणी 2.5 वाटी पाणी घालू शकता किंवा 2.5 वाटी दूध घालू शकता. दोन्हीपैकी एक घाला. तर या ठिकाणी मी 2.5 वाटी एवढं दूध घालत आहे. एकदम घालायचं नाही, थोडं थोडं दूध घालून मिक्स करायचं आहे. आत्ता जरी हे मिश्रण एकदम पातळ दिसत असलं तर ते नंतर घट्ट होतं. दुधामध्ये छानपैकी फुलला जातो रवा. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. या ठिकाणी बघू शकता हा घट्ट होत आलेला आहे. आता आपण साखर नाही घालणार आहोत, शेवटी साखर घालायची आहे. तर
व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊयात. 1 मिनिट याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे. एका मिनिटाने आपण झाकण काढूयात. या ठिकाणी बघू शकता साईडला तूप सुटलेलं आहे. तर व्यवस्थित हे परत मिक्स करून घेऊयात. आणि याच्यामध्ये आपण 1/2 वाटी एवढी साखर घालून घेऊयात. तर साखर मिक्स केल्यानंतर परत याला पाणी सुटतं, म्हणजे थोडासा पातळ होतो. तर साखर व्यवस्थित याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर शिऱ्यामध्ये मिक्स झाल्यानंतर तो थोडासा आपल्याला पातळ जाणवेल, पण परत तो सतत मिक्स करत राहायचा आहे. थोड्या वेळाने तो घट्ट होतो आणि असा घट्ट झाल्यानंतर परत एकदा 1 मिनिटासाठी ताट ठेवायचं आहे त्याच्यावरती. 1 मिनिटाने ताट काढून बघायचं आहे. साईडला अशा पद्धतीने तूप सुटतं. तर ते सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता गॅस मी बंद केलेला आहे. आता या ठिकाणी आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ येतील त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. प्रसादाचा शिरा हा मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी तुळशीचं पान ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आपलाही प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.